बेबी. आणि आता हे नुसतं घर नाहीये, हे आता आपलं घर आहे. होम स्वीट होम. आता आपण एक आपल्या ताब्यात घेऊ, कायमचं आपल्या ताब्यात घेऊ. आणि तुझ्या एक लक्षात येत आहे का, आता ते बुटीक माझ्या ताब्यात येणार आहे. म्हणजे तुझ्या शो साठी स्पॉन्सर्स कपडे मी आणू शकते, तुझे कॉस्ट्युम सगळे मी डिझाईन करू शकते. मी आलेच. ओके बाय. वाह, दिवसाची सुरुवात तर रॉकिंग झालीये. आता मलाही आजचा दिवस वाया घालवून चालणार नाही. काल माया आणि गुरुच्या डिनर डेटची वाट लावली, आता त्यांचा मास्टर प्लॅन स्पॉइल केला पाहिजे. काय तुम्ही टाळ्या नाही वाजवत, काय नाही, कॉंग्रॅच्युलेशन्स नाही. चल, केली मी सुरुवात, आता करा युद्ध. तुझ्याशी तर ना काही बोलायची इच्छाच होत नाही हल्ली. आपली मैत्री, आपलं या आधीचं नातं सगळं विसरून तू ज्या घाणेरड्या लेवलला गेलीस. ए सौमित्र, तू थांब ना जरा बाबा, आमच्यातलं पण काहीतरी आहे ना, बोलू दे ना मला. माया, तुला हल्ली बघितलं ना की मला राग नाही येत, पण मला आपली आधीची मैत्री जाऊ दे. पण मला नाही बोलायचं, जाऊ दे. कष्टाने रक्ताचं पाणी करून आपण हे सगळं राधिका मसाला उभं केलेलं आहे. बघता बघता उद्या ते कोसळेल वहिनी, आणि मग नाही होणार असं. हे बा, मला तुमचा कन्सर्न कळतोय, पण आपण पूर्ण काळजी घेऊन हे सगळं एक्झिक्यूट करूया. नाही, त्याबद्दल शंकाच नाही वहिनी. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. एक काम करतो मी, एक सिक्युरिटी म्हणून मी एक कॉन्ट्रॅक्ट तयार करून घेतो, ज्याच्यामध्ये आपण काही क्लॉजेस टाकू, ज्यामुळे आपण सेफ राहू. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. ऑल द बेस्ट वहिनी. तुम्ही लढा, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. यशस्वी व्हा वहिनी, नेहमीप्रमाणे यशस्वी व्हा. हे श्रेयस, तुला काही आयडिया आहे का रे, सध्या वहिनी पानूकर सरांशी काय बोलतायत ते? व्हॉट इज दिस? काय? दिस इज सो रॉंग आनंद. समोर तर समोर, त्याच्या मागे पण तुम्ही त्याचे खेचता. नॉट डन. हो, मी घाबरलो. तू असं केलीस, मला वाटलं तुला श्वास अडकला की काय झालं? मॅम येत आहे. काय? मॅम येत आहे. आनंद भाऊजी, हा. मी काय म्हणते तुम्हाला, वहिनी, मी बोलतो. मित्रांनो, मला विचाराल तर हे फोटो प्रकरण बाहेर काढून तुम्ही खूप मोठी चूक केलीत. तुमच्यावरच बुमरँग होणार आहे. काय बोलतोयस तू? हा, कसलं बुमरँग रे? तू शिकवणार आता आम्हाला? श्रेयस, एक लक्षात घ्या, त्यांनी धोका दिल्यानंतर आम्ही नोकरी दिली आहे तुला, आणि तू परत त्यांचा गुणगान गातोयस? नाही सर, मी गुणगान गात नाहीये त्यांचं, वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ नये, पुढे जाऊन तुमचं नुकसान होऊ नये म्हणून सांगतोय. आणि हे सगळं तुम्ही माझ्यावर केलेल्या उपकारांची जाण म्हणूनच सांगतोय. वा 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 वा, ही अशी जाण ठेवतात. SB कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे आता मी, कळलं का? आत्ताच बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या पॅनलवर माझी नियुक्ती वगैरे झालेली आहे. त्यामुळे आता यापुढे माझ्याशी बोलताना मान खाली घालायची. म्हणजे हाईटमुळे तू मान खाली घालतेच, पण अजून नम्रतेने, डोळे खाली, आवाजाची पट्टी खाली, कळलं? रिस्पेक्ट द्यायचा मला. झाली परत भंकस सुरू. अरे काय करू? काय आता तुझा फोन आला की मला भंकसच सुचेल, मी काय करू? बरं, तू येतेस ना इथे? मी येणारच आहे. नाही, पण सांग तरी, तू इथे कशाला येतेस? अरे यार, सरप्राईज द्यायला तुला. तुझं काय चाललंय शना? एकदा म्हणतेस मी भंकस नाही करत आहे, मी सिरियस वाली भंकस करणार आहे, आता म्हणते सरप्राईज देणार आहे. म्हणजे काय? हे जा ना, आल्यावर सांगेन मी तुला. चल बाय, सी यू. व्हायला. तुम्ही काळजी करू नका, श्रेयसचं काय ते मी बघतो. ठीक आहे मग, चला मग.
तयारीला लागूया. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. निर्णय माझा आहे, पण परिणाम सगळ्यांवरच होणार. सगळ्यांच्याच आयुष्याला वेगळं वळण मिळणार. ऑफिसला आहे का रे? मग माझं एक काम कर. म्हणजे ना, वहिनींची खूप इच्छा आहे की उद्या श्रेयसनी ऑफिसला यावं, फंक्शन अटेंड करावं. तर म्हणजे तू बोल ना प्लीज त्याच्याशी. नाही मी बोलतो, पण हे बरं आहे हा आनंद, तुझी कामं जी काय ढकलतोस ना तू माझ्यावर. हो मग. हा मग काय, मग फक्त लक्षात ठेव मी कामं करतो तुझी ते बघतो मी काय ते. हा बघू नये नंतर मग तू बरोबर. हॅलो, खूप काम आहेत मला, चल ठेवतो. काही श्रेयू श्रेयस काय उत्तर दिलं नाहीस म्हणजे मिस करतोस. ठीक आहे तर जाऊ. मला सांग, कसं वाटतंय तुला इथे SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये? छान वाटतंय? खुश आहेस ना? रमलायस का? काय मुळात गरज असली ना की ह्या सगळ्या गोष्टी फारच दुय्यम वाटतात. म्हणजे खुश आहेस ना, एन्जॉय करतोयस ना वगैरे, ह्याने काहीच फरक पडत नाही. गरज असली नाही म्हणजे हा जो तुझा नियम आहे हा फक्त तुझ्या पुरता आहे का युनिव्हर्सल आहे? म्हणजे बस सांगतो. बसा सर, इथे बस. बस सांगतो. तू गरज म्हणालास ना, मी जेव्हा पिंकी म्हणलो तेव्हा तीच गरज माझी किंवा कोणाची तरी होती ना. तेव्हा मला सुद्धा असाच काही फरक नव्हता पडत. जाऊ देत ना. नाही बरं ठीक आहे, जाऊ दे. नको बोलूया आपण त्या विषयावर, नको बोलूया. मी फक्त तुझ्या थॉट प्रोसेस मधला गोंधळ दूर करत होतो बस. नाही काहीच गोंधळ नाहीये. श्रेयस, तुझी जी काही मस्करी केली ना ती मी आणि आनंदने केली. राधाचा याच्याशी काहीही संबंध नाही. तिला माहित सुद्धा नव्हतं की आम्ही ही गोष्ट एवढी ताणली म्हणून. उलट ती आधीपासून आम्हाला बजावत होती की श्रेयस इनोसंट आहे, इमोशनल आहे, तो हर्ट होईल असं वागू नका प्लीज. जाऊ दे. याच्यावर हसलास तू? अरे असे जोक आवडतात तुला? आधी सांगायचं ना मला, मी पहिला येऊन हाच जोक केला असता. उगाच एवढी बडबड करत बसलो यार. पण तुला माहितीये का, मुलीच्या बाबतीत असं म्हणतात, हसली की फसली. तसं आहे तुझं, हसलास फसलास. आता मला माहितीये तू येणार हो की नाही, त्यामुळे आता वाट बघतोय. ओके, राधिका मसालेमध्ये परत ये. सगळे अख्खी फॅमिली तुझी वाट बघतीये. निदान राधासाठी तरी ये यार. तुला माहितीये ना श्रेयस, ती खुर्ची ज्याच्यावर तू बसून काम करत होतास, ती खुर्ची अजूनही तशीच रिझर्व ठेवली आहे तिने. निदान तिचा हा विश्वास तरी खरा ठरव. हा चल, वाट बघतो तुझी. हा येऊ द्या. माझ्याकडे कसं वाटते हे? तुला प्रूफ दाखवते, तुला तिकीट दाखवते आणि हॉटेल बुकिंग दाखवते. थांब. काही गरज नाहीये उगीच शना काहीतरी फालतू. पण थांबा. सापडला. लो. म्हणजे खरंच बुकिंग केलंय तुम्ही? मग हे बघ, हे काय कुबड? सेम तुझ्यासारखं दिसतं ना, डोळे पण सेम आहेत बघ. उल्लू. सौमित्रला आणि मला काय तुझ्या आणि मायासारखं समजलंयस का? झाला सगळा बालिशपणा करून. शनाया माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझाच अपमान करायला ना, हे काय गुरु. हॅलो सर, सौमित्र कुठे आहे आणि ऑफिसमध्ये काय चाललंय? प्लीज तू अरे मी त्यांच्याशी बोलते, तुझ्याशी नाही. डॅडी, मला सौमित्राने तुमच्याबद्दल ना खूप सांगितलंय की तुम्ही खूप इंटेलिजंट आहात. तुम्ही सगळ्याच गोष्टी, सगळ्या फिलिंग्स खूप अशा कंपार्टमेंटलाइज करतात छान, आणि तुम्ही सगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करून मगच डिसिजन घेता. पण तरी सर, तुम्ही त्याला स्लॅप केलं डिरेक्टली. आणि सर मला सांगा, तो असा कसा वागेल? तुमचा मुलगा आहे तो, तुमच्याच क्वालिटी येणार ना त्याच्यामध्ये. मग तुम्हाला कसं वाटलं की तो असं वागेल डॅडी? नसतं वाटलं.
दुसऱ्या कुठल्या माझी उलट तपासणी करू नकोस. जे काही झालं त्यावेळेला जे काही घडलं ते मी सरांना सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यांना सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता तू उगीच काहीतरी उलटे पालटे लॉजिक्स काढून त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ करू नकोस. हे बघ सर खूप सेन्सिबल आहेत, त्यांना बरोबर कळतं. तेच मी त्यांच्या सेन्सिबिलिटीजनाच क्वेश्चन करते. सर तुम्ही नेहमी सगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करता. मग एखाद्याला आधीच गिल्टी ठरवून त्याच्या पर्स्पेक्टिव्हने विचारच नाही केला तर कसं चालेल सर? मी तर फक्त मैत्रीण आहे त्याची, पण तुम्ही डॅड आहात ना त्याचे. एकदा शांतपणे त्याचे डॅड म्हणून त्याचा विचार करा. तुम्हाला खरंच वाटतं का सौमित्र असं वागू शकेल का? इतकं छान बोललीस. डॅड, आता शनाया जे काही बोलली ना तीच माझी बाजू आहे. आणि आज जी काही मी बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग घेतली ते तुला खाली पाडावं म्हणून नाही, तर तुझा विश्वास जिंकण्यासाठी. तू लवकरात लवकर घरी परत यावास ना म्हणून. थँक्यू शनाया. बाय डॅडी. वाटलं बरं, चल बाकीचं तुला आता डिस्टर्ब नाही करत. बाकीचं तुला सगळं नंतर सांगतो. पण आजचा दिवस एकूणच मस्त आहे, त्यामुळे सगळं मस्तच चाललंय. आणि तुझ्या पण मनात जे काही चाललंय ना ते सगळं छान होणार आहे बघ. भेटू मग सांगतो तुला डिटेलमध्ये. ऑल द बेस्ट. तुलाही खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅट्स अगेन. थँक्यू. भेटू. बाय. चल आता डिस्टर्ब नाही करत. बाय. बाय बाय. अच्छा ते सही कर. हा सोड. एक्सक्यूज मी, सगळ्यांनी 1 मिनिट इथे या. सनिका इकडे. उद्याला राधिका मसालेमध्ये महत्वाची अनाउन्समेंट तर होणारच आहे. एका अर्थाने एका नवीन गोष्टीची सुरुवात होणार आहे. श्रेयसची आठवण येते ना बहिणी? त्या ऑफिसमध्ये काही काम असेल असं डेकोरेशन वगैरेचं तर तोच करायचा. तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी कसंही करून आणतो त्याला. पहिल्यांदा बघितलं ना तुला, सो त्यामुळे थोडासा कन्फ्युज झालोय मी की तू खरंच मंद आहेस का गुरु बरोबर राहत होतीस म्हणून मंदपणा करत होतीस, का आता खरंच सुधारलीस एवढी? बघ कसं आहे ना, मी नेहमीच लॉजिकल बोलायचं, पण प्रॉब्लेम आहे की माझं लॉजिक मला कळत नाही. हा प्रॉब्लेम. अच्छा, म्हणजे मला लॉजिक कळले म्हणजे मी सुधारलोय? हा. अच्छा, म्हणजे तू तशीच आहेस, मी सुधारलोय? हो. अरे सॉरी नाही, म्हणजे मला हे सगळं आत्ता लक्षात येते का? कमाल आहे. म्हणजे चल ठीक आहे, तू आता मला एवढं सुधारलंच आहेस ना, तर मी सुधारलोय म्हणून तुला काय हवंय बोल. काय पाहिजे बोल, तू मागशील ते देईन मी. तू पार्टी हवे, शॉपिंग, काय बोल. नाही ऍक्च्युली यातलं काहीच नको. ठरलं, तू तुझी तयारी सुरू कर, मी बघतो काय करायचं ते. ओके, फक्त ना आजचा लाईव्ह शो असेल ना तुझा, तू जरा स्पेशल कर. ओके, म्हणजे अशी बॅटिंग कर ना की मॅन ऑफ द मॅच तुलाच मिळालं पाहिजे. सॉरी, वुमन ऑफ द मॅच तुलाच मिळालं पाहिजे. आता फक्त असं स्वतः हसू नको, तुझं बोलणं ऐकून बाकीचे लोक हसली पाहिजेत असं काहीतरी कर. शनाया मस्त कर. हा मस्त कर आजचा शो, असा राडा घाल कम्प्लीट. तू तयारी सुरू कर, मी आलोच फोनाफोनी करून. ओके, आलो. थँक्स बघ यार. मारतोच यार सतत. स्क्रिप्ट. सौमित्र खरंच इनोसंट होता, तर मग माया मी तुला मी काय करेन माझं मलाही सांगता येत नाही. नोकरीकडे करतोच आणि इमान तिकडे करे. सर तुम्ही तुमचे लिमिट्स क्रॉस करताय, सोडा मग. ते करतो लिमिट क्रॉस. काय करशील तू? गुरु, दिस इज नॉट द राईट टाइम. सोड त्याला. सर तुम्ही जे करताय ना ते मीही करू शकतो, पण हे माझ्या वर्क एथिक्स मध्ये बसत नाही, कळलं ना? राधिका मसालेमध्ये काम केल्यामुळे वर्क एथिक्स म्हणजे काय हे मला चांगलंच माहितीये. तुमच्यासारखं सर्वंटसारखं वागवत नाही तिकडे. जा रे, खड्ड्यात गेले तुझे वर्क एथिक्स. एवढंच जर वाटतं तर जा ना त्या राधिका मसालेमध्ये. बघ आता कोणी घेतय का तुला. बोलायची वाट बघत होते. झालंय काय जेनी?
मॅम उद्या आपल्या कंपनीला 3 years होत आहेत ना कम्प्लीट, तर ती जी पूजा आहे ती तुम्ही त्याच निमित्ताने ठेवली, राईट? माझं म्हणणं एवढंच होतं, उद्या आपल्याला प्रॉपर सेलिब्रेशन करता येणार नाही कारण उद्या आपण खूप गडबडीत असणार आहोत. तेव्हा मला असं वाटतं की आजच केक कापून सेलिब्रेशन. म्हणजे काय, मागवतो ना मी केक. नाही आनंद भाऊजी, नाही नका मागवू केक. आपण उद्याच करूया सेलिब्रेशन सगळ्याच गोष्टींचं. अनप्रेडिक्टेबल. माझ्या आयुष्यात ना एवढ्या गोष्टी इतक्या अनप्रेडिक्टेबल होतात ना की मला आता फ्रस्ट्रेशनच आलंय माय. आता काय झालं गुरु, मी व्हायरल नाही करत, पण धमकीचा 2nd राऊंड तर होऊच शकतो, राईट? म्हणजे आपण राधिकाला घाबरवायचं, घाबरून ती आपल्या सगळ्या कंडिशन्स एक्सेप्ट करेल आणि राधिका मसाले SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करायचे. सो एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट वी वॉन्ट, राईट? माया ऐक ना, तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये हे ऐकायला सगळं बरं वाटतंय, पण ती राधिका ना अशी टेढी चीज आहे का? कितीही टेढी चीज असली तरी शेवटी आहे ती एक बाई, टिपिकल बाई. आणि प्रत्येक बाईला आपल्या नवऱ्याची इज्जत जास्त प्यारी असते. आणि या राधिकासारख्या बायकांना तर खूपच. त्यामुळे ती सौमित्राची बदनामी होईल असं काही करणारच नाही. माझ्यातली ऑनेस्टी आणि लॉयल्टी ओळखू शकला आणि आता आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत. पण ही फ्रेंडशिप माझ्यासाठी खूप जास्त सरप्राइझिंग होती. विच ब्रिंग्स मी टू आवर टॉपिक ऑफ द डे. आज आपण बोलणार आहोत सरप्राइजेस बद्दल. जेव्हा तुम्ही कोणाला सरप्राईज करता किंवा कोणीतरी तुम्हाला सरप्राईज करतं ना, तेव्हा एक स्पेशल मुवमेंट क्रिएट होते. सो अशा सगळ्या स्पेशल मुवमेंट्स तुमच्या आयुष्यातल्या तुम्ही माझ्यासोबत आज शेअर करा. ऑल्सो तुमच्या आयुष्यात अशी कोणीतरी व्यक्ती असेल जी अचानक सरप्राइझिंग वागली असेल, तसं पण शेअर करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही गोलमाल बघितलाय? गोलमाल मधला तुषार कपूर माया, तो जर का बाहुबली झाला तर? किंवा 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 मी तुम्हाला लास्ट एपिसोडमध्ये माझ्या नवऱ्याबद्दल सांगितलं होतं. सो गॅरीला जर का मोस्ट लॉयल 1 वुमन मॅन असा जर का अवॉर्ड मिळाला तर? ये हुई ना हमारे यंग पानोल सर वाली बात. ये ताकद आहे खूप यांच्यात. सर मी काय म्हणतो, आपण की ऑफिस डेकोरेट केलेली आहे, श्रेयसची चेअर पण डेकोरेट करूया का? आनंद एनफ, हा सांगा ना याला नाही हे सगळं आता बंद. अजिबात त्याची मस्करी नाही करायची. नाही मी अजिबात मस्करी आणि भंकस करत नाहीये. म्हणजे ना मला विश्वास आहे की तो उद्या येणार आणि त्याला सरप्राईज द्यायला मला त्याची ती खुर्ची डेकोरेट करायची. वा, त्याला पण कळलं पाहिजे ना सर की आजही तो आपल्यासाठी तितकाच स्पेशल आहे. नक्कीच. काय चाललंय सगळं? अरे काय झालंय की नाही तुमचं, आवरलं की नाही? हा मग तर होऊनच दे. जेनी, सॉरी तुला विचारलं नाही, पण तुला काय हवंय? आणि बाळाला नाही मॅम, मला यांना ना मार द्यायचा आहे. सरप्राईज फोडून टाकलं सगळं. बहिणी, मलाही असं वाटतंय की आत्ता या क्षणी आत यावं, कान धरावेत, तुमची माफी मागावी. पण तुम्ही सगळे मी उद्या येणार म्हणून वाट बघताय ना. मी उद्याच येतो राधिका मसालेची फॅमिली रिजॉईन करायला. उद्याहून चांगला मुहूर्त कुठला असू शकतो ना. पण मला या चड्ड्या विकायला बोलवा ना बुटीक मध्ये. किड्या, काय बुटीक लेडीज साठी असतं. मग असू द्या ना, मी बाहेर विकेन. नाही म्हणजे काय आहे, लेडीज आतमध्ये त्या बुटीक मध्ये गेल्यानंतर नवरे बिचारे बाहेर उभे असतात, त्यांच्यासाठी तेवढाच टाइमपास. चड्ड्या घ्या. किड्या, बुटीक मध्ये येणाऱ्या बायका असं रस्ते का माल सस्ते में घेत नसतात, कळलं? त्याचा जाऊ दे, मी तुला काय सांगते माहिती, मी तुला हे सांगायला आले की आता ना मी तुझा तो सो कॉल्ड मित्र आहे ना, त्याच्या पैशावर डिपेंड नाहीये. म्हणजे तो तुझा सो कॉल्ड मित्र म्हणजे माझा एक्स जावई, म्हणजे त्याच्या पैशावर मी डिपेंड नाहीये. नाव ही इज माय नंबर 1 एनिमी. एनिमी? येस. एनिमी म्हणजे दुश्मन? येस. दुश्मन म्हणजे कहाणी मिटवीस. बरं ठीक आहे आई, काही हरकत नाही. पण आता बाबांची जी शेतीची कामं आहेत ना, ती सगळी आवरली ना की मग लगेचच या. हो, नाही म्हणजे सारखं जायला यायला नको. पण आई, उद्याला आम्ही सगळेजण तुम्हाला खूप मिस करू. हा, उद्या तुम्ही आमच्या सोबत नाही आहात, पण तुमचे आशीर्वाद मात्र सोबत असू द्यात. ठेवते मी. आई, काळजी घ्या. तो आनंद तुम्हाला पण मिळाला पाहिजे ना. आणि माझ्यासारखे निब्बा निब्बीस
फोन मधनं बाहेर या यार. सतत काय व्हिडिओ कॉल्स आणि गेम्स आणि चॅट आणि सगळं. टेक अ ब्रेक. बाहेर जा, क्रिकेट खेळा, खेळायला जा, फिरायला जा. ऑल्सो हे सगळं करताना आपल्या घरच्यांना विसरू नका. ते आपल्याला जग दाखवतात, आपण त्यांना जगणं दाखवायचं. मला असं वाटतंय आज पुरतं बच्चन इनफ आहे हे. सो चला तर मग आपण आता उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. ऍक्च्युली दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या वेळी, पण उद्या नक्की भेटूया तुमच्या आवडत्या शो मध्ये, शनाया आणि मचाया शोर. ऑडियन्सने दिया वन्स मोर. तशा रांगा लागणार आहेत लोकांच्या, रांगा. ऍक्ट्रेस करणार आहेत ना ते, मला फिल्म ऑफर करणार आहेत ना, खरं सांग. ही पण आयडिया काय वाईट नाहीये. मिळेल, फिल्म पण मिळेल तुला. हिरोईन वगैरे पण होऊ शकतेस ना तू. प्रोड्युसरच्या सुद्धा रांगा लागतील, मॅडम डेट्स द्या ना म्हणून. पण बोके यातलं काहीच नाही. मग नक्की काय आहे? सांगतो ना जरा पेशन्स ठेव ना. त्यांच्याकडून थोडासा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तर होऊ दे, मग मी सगळं सांगतो तुला. फक्त शनाया तू आता तयारी करायला घे. हा म्हणजे सेलिब्रिटी कसे वागतात, ओके, कसे राहतात, तशी सगळी तयारी करायला घे. ओके ओके. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय बाय. चल बाय बाय बाय. नाही पटलं असणारच, कारण शनाया इतकं बिनतोड बोलत होती की बाबांना नक्की पटलं असणार. अरे कमाल, काय पाहिजे अजून. आजच्या दिवसात 2 चांगल्या गोष्टी घडल्या. 2? हो, आणि दोन्ही चांगल्या गोष्टी तिथे ऑफिसमध्येच घडल्या आहेत. एक तर हे, आणि दुसरी पण चांगली गोष्ट तिथेच त्याच ऑफिसमध्ये घडली. काय घडलंय? श्रेयसशी बोलणं. मी सौमित्राला सांगितलं होतं की तू श्रेयसशी बोलून घे, कारण तो तिथे ऑफिसमध्येच होता ना, म्हणून. म्हणजे तो कन्फर्म बोलला असेल त्याच्याशी, मला माहिती आहे ना. आणि मला ना 100% माहिती आहे, कदाचित उद्या येणार श्रेयस ऑफिसमध्ये आपल्या. कदाचित येईल. हो. समृद्ध केलंस, सौमित्र सारखा लाईफ पार्टनर दिलास. इतक्या सुखाची खरंच अपेक्षा केली नव्हती मी. आता या सुखाला कोणाची नजर लागणार नाही याची काळजी आजपर्यंत जशी घेतलीस तशीच यापुढे सुद्धा घे. खास करून आज घे. आजचा दिवस माझ्यासाठी, राधिका मसालेसाठी खूप महत्वाचा असणार आहे. तुझा आशीर्वाद असू दे. बॉन्डिंग मदर डॉटर पेक्षा जास्त फ्रेंड्स आहे ना. खरंय मम्मा. आपल्या आयुष्यात ना खूप बॅड फेजेस आल्या, म्हणून पण आपलं बॉन्डिंग स्ट्रॉंगर असेल. पण माझ्या एक लक्षात आलंय माहितीये, बॅड फेजेस किती आल्या ना तरी त्यांच्यात काहीतरी पॉझिटिव्ह होत असतं. राईट. असंच पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवायचं. म्हणजे आता वयाने तू मोठी झालीच आहेस, आता लवकरच कर्तृत्वानी पण मोठी होशील, राधिका सारखी. काय बोललीस ना मम्मा? तुझ्या तोंडात घी शक्कर, मिल्क चॉकलेट. नको नको, त्यापेक्षा ना मला व्हॅनिला आईस्क्रीम आवडेल विथ हॉट चॉकलेट. तर यांचं काय करायचं? तुझ्यासाठी चाललंय. छान अरे दिसेल. वा, क्या बात आहे. गजरा वगैरे. मंद असेल मी, पण इतकी गईगुजरी नाहीये की तुझ्यासारखा माणूस मला दया दाखवेल. आणि राहिला प्रश्न लाईफ पार्टनरचा, तर तू सोडल्यापासून ऍटलिस्ट मला लाईफ तरी मिळालंय. पार्टनर पण मिळेलच, पण तुझ्यासारखी त्या गोष्टीची मला घाई नाहीये. मला आत्ता घाई आहे बाहेर जायची. सो डू नॉट डिस्टर्ब मी अँड गेट लॉस्ट. इंग्लिश बोललेलं कळलं नाही वाटतं. हा, मायाबरोबर इंग्लिशही बिघडलं. मराठीत सांगू का? चालते बा. नाही, करा करा. थोड्या वेळाने 80sच्या फिल्म सारखं ते रेन मध्ये अम्ब्रेला घेऊन फिरायला वगैरे घेऊन जातील. ते ट्रीजच्या अवतीभोवती गाणं वगैरे गातील. हे मॅम नका करू. साडीचा पल्ली घेऊन डान्स करणार आहे ते, मला असं वाटतंय आज. ही कमाल आयडिया आहे. अरे अरे माझा मनात ती केव्हापासून होती. आपण हे करूया लगेच. आज फंक्शन संपलं ना की मग. हॅलो मिस्टर कंट्रोल. आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला लवकर ऑफिसमध्ये पोचायला हवं, कारण सगळेजण वाट बघत असतील. तयार आहेस ना? येस. चला चला लवकर. सौमित्र काहीतरी बोलत राहा. 20s. हो हो, चला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. काका तुमचा वेळेत येण्याचा आणि सगळ्यांच्या आधी येण्याचा नेम आजही चुकला नाहीये. तो कसा चुकवणार, निदान आज तरी नाही. बरं, आज राधिका मसालेला 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तुमचंही अभिनंदन, रादर सगळ्यांचं अभिनंदन. येस येस. हो. हे बघा, मूर्ती दे इकडे. वहिनी, बाप्पाची मूर्ती बघा कशी वाटते. काय काय चाललंय, काय असे डोळे फाडून काय बघताय? अरे आपली शनायच आहे ती. चला 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 चला. चलो लटोरी चल. हाय पन्नू. पन्नू? हा, पानवलकरचं शॉर्ट पन्नू. हो हो, अच्छा, म्हणजे आज ओळ फर्निचर नाही ना? नाही नाही, आज चांगला दिवस आहे ना म्हणून नाही. आणि तुम्ही सांगितलं नाही मी कशी दिसते तू सुंदर ना. हम्म. थँक्स थँक्स. हो. ऑल्सो वी ट्विनिंग. म्हणजे ट्विनिंग? म्हणजे सेम सेम. अच्छा, म्हणजे मॅचिंग. हा. वा. चला चल. हो. चला. काहीतरी स्पॉइल करायला केलंच असणार आहे. ऑफिस आतून लॉक तुम्हीच केले ना, खरं सांग मला केड्या. अगं यार, मी खरंच सांगतो, मी काहीही केलेलं नाही. गॅरीने माझ्याकडनं काही करून घेतलेलं नाही. हवं तर माझ्या चड्डीची शपथ. कोणाची खोटी शपथ घेऊ शकतो, तुम्हाला काय सांगतो रे. अरे यार, आता कसं सांगू यार. बरं, मी होणाऱ्या बायकोची शपथ खोटी गेल का? हे बघ, मी जर असं काही केलं असेल ना, तर माझं कधी लग्नच होणार नाही. मी तसाच मरेन. झालं. आईला हो रे, एखादी मुलगी मिळाली म्हणून तू कॉलेज पासून स्ट्रगल करतोय. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, या बाबतीत तू खोटं नाही बोलणार. ठीक आहे, ट्रस्ट यू. सॉरी सॉरी. बाय. हा, झोप झोप. हा, बाय बाय. सॉरी सॉरी, अंदाज चुकला. केड्या इन्व्हॉल्व नाहीये याच्यात. नको मला सांग, काय मागून वगैरे रस्ता आहे का? काहीतरी करता येईल का? किंवा वरून काहीतरी, अरे काहीतरी वेगळा रस्ता असेल ना. एक मिनिट. रस्ता आहे माझ्याकडे. मी ठरवलंय काय करायचंय. सगळे साईडला या, साईडला या. साईडला. मी ठरवलंय काय करायचंय ते. आपल्याला दार तोडावं लागेल. नाही असलं काहीतरी करू नको. वेडा काय? अरे नाही, आणि तुम्हाला काहीतरी लागेल, शिवाय ते दार तुटेल. काचेच आहे ते. अरे तुम्ही काळजी करू नका, काहीच होणार नाहीये. व्यवस्थित आहे, हेच करावं लागेल आपल्याला. नो, हे असलं मॅडनेस काय नाही करायचं. जस्ट स्टे. अरे नाही बाबा. बाबा, मला तुझी काळजी नाही, ऑफिसची काळजी आहे म्हणून म्हणतो. उगाच ए तू घाबरे, काही काय बोलतोस तू. वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तू काय नो वगैरे. अच्छा ओके, बस तू म्हणतीयस मग नाही तोडणार. मला वाटलं होतं तू साडी नेसून येशील, तर मी तुझ्यासाठी छान गजरा घेऊन आलो होतो. सो एक माझ्यासाठी म्हणून एकदा प्लीज केसांमध्ये माळशील. म्हणजे मला माहिती आहे याच्यावर ऑड दिसेल, पण 2 मिनिटं मला बघण्यासाठी. गुरु अंकल, आता कळलं तुला अंकल का म्हणते मी ते. आर यू सिरियस? म्हणजे यू वॉन्ट मी टू वेअर दिस गजरा ऑन दिस अटायर? हा, जस्ट इमॅजिन मी कशी दिसेन हा या अटायर मध्ये, हा गजरा घालून. कम ऑन गुरु, मला नाही आवडत हे गजरा वगैरे. चल.